हॅलो. सो दिस इज साक्षी आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे दमणला, जे की आहे गुजरात बॉर्डरला. सो आम्ही ऑलमोस्ट सकाळी 4 वाजता निघालेलो आणि आता आम्ही ऑलमोस्ट 8 वाजलेत. सो इथे आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे, ज्याचं हॉटेलचं नाव होतं हॉटेल ड्रीम. जिथे ब्रेकफास्ट ओके होता, बट पोट भरलं. सो त्याच्यानंतर ऑलमोस्ट आम्ही 11 वाजता दमणला पोचलो आणि इथले रस्ते खूप सुंदर होते. इथे ज्यांनी डेव्हलपमेंट केली आहे ते खूप छान प्रकारे केली आहे. सो त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं 11:30 12:45 आणि तिथे पण थोडा उशीरच झाला, बट ठीक आहे. सो ही आमची रूम आहे. हॉटेलचं नाव सोवेरियन हॉटेल समथिंग आहे. हॉटेल बेसिकच होतं, बट त्याचं आता सध्या रिनोव्हेशन चालू आहे, जे की आम्हाला पर नाईट 3000 होतं. सो ही रूम आहे आणि दिस इज माय OOTD. सो ह्या रूमची एक बेस्ट पार्ट आहे की हा पूर्ण वॉलला पूर्ण डोअरला फुल मिरर आहे. सो जे मला खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली, सो आम्ही एका कॅफेला गेलेलो. शनिवार होता, सो आम्ही व्हेज खाल्लं. पिझ्झा खूप यम्मी होता आणि आम्ही व्हेज फ्राईड राईस ऑर्डर केलेला, प्लस आम्ही पिझ्झा पण ऑर्डर केलेला. सगळंच ओव्हरऑल फूड खूप यम्मी होतं. आणि ही माझी छोटी बहीण, जिला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फ्लॉन्ट करायचं असतं. सो आम्हाला ट्विन्स बोलतात, पण आय डोंट थिंक आम्ही ट्विन्स दिसतो. आमच्यात डिफरन्स आहे. अगेन तिला माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये फ्लॉन्ट करायचं आहे. तिला असं पिझ्झा व्हिडिओ काढते, बट मला ह्या सुंदर मंदिराचा व्हिडिओ काढायचा होता, जे की आमच्या हॉटेलपासून अगदी समोर इथे एक देवका बीच आहे, तिथेच आहे हे मंदिर. बट आय डोंट नो, हे मंदिर बंद होतं. ह्या मंदिरचं नाव होतं श्री समुद्र नारायण मंदिर. आणि इथे असा खूप सुंदर सिनिक व्ह्यू होता. इथे ऑलमोस्ट दुपारचे 3 वाजले होते, बट अजिबात गरम होत नव्हतं. आणि तिथे समोर एक अशी जेट्टी टाईप होतं. त्यांनी आम्हाला आवाज दिला की तुम्हाला जर बोट राईड करायची असेल तर 50 रुपीज पर पर्सन असं राईड होती. सो आम्ही ही राईड केली. 50 रुपीज आय थिंक वर्थ होते. खूप छान वाटलं ही राईड करायला. आणि तिथूनच आम्ही निघाल्यावर असं फुल त्यांनी असं बनवलं होतं बसण्यासाठी. ते खूप छान वाटत होतं. दुपारचे 3-4 वाजले तरी अजिबात गरम नव्हतं होत, हीट नव्हती फील होत, एकदम थंड वाटत होतं. मी थोडा वेळ झोपलो आणि त्याच्यानंतर 4:30 पावणे 5ला आम्ही आवरायला घेतलं की कारण आम्हाला सनसेट पाहायला जायचं होतं. त्याच्यानंतर मी थोडंसं आवरलं आणि मला परफ्यूम्स खूप आवडतं. सो मी एक परफ्यूम मला गिफ्ट केला होता माझ्या भावाने, झुडिओचा. सो मी तो लावला आणि ते आम्ही निघालो. बट आम्ही निघालो तोपर्यंत ऑलमोस्ट थोडा सनसेट होत आला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पोचलो, ज्या बीचचं नाव होतं जॅम्पोर बीच. बट तो जो व्ह्यू होता तो खूप भारी होता. आणि जाता जाता आम्हाला रस्त्यात ना असे छोटे छोटे फाउंटन्स लागले, ते बघायला खूप चांगलं वाटत होतं आम्हाला. आणि हा होता तो जॅम्पोर बीचचा व्ह्यू. ऑलमोस्ट सनसेट झाला होता, बट हे बघायला खूप छान वाटत होतं. असं खूप सुदिंग आणि असं काम पीसफुल वाटत होतं. इथे कसलं तरी काम चालू होतं बहुतेक, बट हे जे होतं बघण्यासारखं. आणि हा जो पूर्ण कलर्स असे स्कायमध्ये आलेले इतके छान वाटत होते. तिथेच पुढे ना अशी एक गाडी होती, तिथे आम्ही कॉर्न आणि मॅगी खाल्ली, 50 रुपीज पर प्लेट. सो ती पण खूप यम्मी होती आणि वर्थ होती. तिकडे अशा बाजूला खूप साऱ्या गाड्या होत्या, त्यातली इथे आम्ही खाल्लं. इथे एक असे एजेड आजी आजोबा होते, ते हे सगळं बनवत होते. त्यांना मराठी, इंग्लिश, हिंदी काही येत नव्हतं, ते गुजराती बोलत होते, बट टेस्ट वॉज अमेझिंग. आणि हा होता त्या दिवशीचा माझा OOTD. सो त्याच्यानंतर मला त्या रात्री काही जास्त व्हिडिओ बनवता आला नाही. मी खूप झोपून गेलो, थकलेलो म्हणून सकाळी लवकर उठलेलो. सो हे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. ऑलमोस्ट 8 वाजले असतील. मी जस्ट फेस वॉश केला
आणि आम्हाला सकाळी थोडंसं लवकर सनराईज बघायला जायचं होतं, पण आम्हाला ते भेटलं नाही. सो आम्ही फक्त असं ठरवलं की सकाळ सकाळ फक्त बीचला जाऊया, थोडेसे फोटोज क्लिक करूयात. म्हणून आम्ही फक्त विदाऊट अंघोळ करता फक्त फेसवॉश करून निघालो. सो असा आमच्या जो हॉटेलच्या समोरचा जो बीच होता, देवका बीच, तिथे सकाळ सकाळ खूप प्लेझंट वाटत होतं, एकदम पीसफुल होतं. आणि तिथेचे कसे फोटोग्राफर होते, त्यांनी आम्हाला ₹30 पर कॉपीमध्ये असे फोटोज काढून दिले. नॉस्टॅल्जिया वाटलेला एकदम, पण छान फोटोज होते. आणि हे दोघं इथे फोटोज काढतायत, म्हणजे ही याचे फोटोज काढते आहे. माझे फोटोज आय डोंट नो कोणी काढले आहेत का नाही, बट ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ते वर ब्रेकफास्ट करायला आलो. ब्रेकफास्ट खूप छान होता. मिसळ, फाफडा, मेदूवडा, इडली, डोसा, सँडविच सगळंच खूप यमी होतं, जे की आमचं ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं. इथे ज्युसेस, चहा, कॉफी सगळंच होतं. सो मी सकाळी फर्स्ट हा आउटफिट घातला होता, बट त्याच्यानंतर मी चेंज केला आणि दुसरा आउटफिट घातला. त्याचा मी व्हिडिओ मला काढता नाही आला आहे. आणि त्याच्यानंतर मी आंघोळ केली, आवरलं आणि निघालो. आणि निघताना माझा हा आउटफिट होता, थोडासा कम्फर्टेबल असं, कारण का खूप 5-6 आवर्सची ट्रॅव्हलिंग होती. सो आता आम्हाला इथे असे रस्त्याला असे छोटे छोटे स्टॉल लागले, जिथे चिकू आणि पेरूचं असे स्टॉल्स होते. पेरू ₹100ला 6 आणि चिकू ₹100ला 20 असं होतं. सो ते आम्ही घेतले आणि आम्ही निघालो. सो दॅट्स फॉर दिस व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग.